महत्त्वाची बातमी, छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। उद्या मुंबईमध्ये या ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जरांगेंच्या मागण्यांविरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। वारंवार त्यांच्याकडून देखील वक्तव्य येत आहेत आणि अशामध्येच छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। उद्या मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे। यामध्ये नेमका आता काय चर्चा होते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नागपूरमध्ये देखील एक वेगळं आंदोलन ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच संदर्भामध्ये उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि उद्या मुंबईमध्ये ही बैठक पार पडेल। तर ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आझाद मैदानातून बोलताना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा त्यांनी सरकारला इशारा दिलाय। उद्यापासून पाणी बंद करणार असून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। सरकार अंमलबजावणी करत नसल्याने उद्यापासून पाणी घेणं देखील बंद करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। काहीही झालं तरी मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणारच असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही असं ते म्हणालेले आहेत। उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणातून मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये, त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे। आमरण उपोषण कडक सुरू करणार। उद्यापासून पाणी सुद्धा बंद। मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही। समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही। सगळ्यांनी शांत राहायचं। त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे। काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही। हा शब्द आहे माझा। फक्त तुम्ही शांत राहा।